हॅलो फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण एसएफडी बीएमडी ची थेरॉटिकल पार्ट बघितला. व्हॉट इज मिनिंग ऑफ शियर फोर्स, व्हॉट इज द मिनिंग ऑफ बेंडिंग मोमेंट, साइन कन्व्हेन्शन फॉर शियर फोर्स, साइन कन्व्हेन्शन फॉर बेंडिंग मोमेंट. इतका पार्ट आपण काय केलाय आता लास्ट लेक्चर मध्ये बघितलाय. आणखी त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ लोड्स, टाइप्स ऑफ बीम्स हे पार्ट आपण त्याच्यामध्ये स्टडी केलेला आहे. थोडक्यात तुम्हाला साइन कन्व्हेन्शनच्या बाबतीत परत रिव्हिजन करतोय. साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय? शियर फोर्स जर त्या ऍक्सिसला क्लॉकवाईज असेल तर तो पॉझिटिव्ह घेतोय, अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घेतोय. आणि बेंडिंग मोमेंट अपवर्ड असेल सेक्शनला तर आपण पॉझिटिव्ह घेतोय, बेंडिंग मोमेंट डाऊनवर्ड असेल तर तो निगेटिव्ह घेतोय. आता आपण पुढे काय बघायचं आहे? सेपरेट बीमचा शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम कशी ड्रॉ करायची ते आपण बघायचं आहे. आणि त्यासाठी काही रूल्स आहेत. ते रूल्स आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करूया? स्टडी करूया. रूल्स टू ड्रॉ shear force diagram means SFD and BMD means bending moment diagram. The first rule is positive values of shear force and bending moment are plotted on above the baseline and their negative values below the baselines. म्हणजेच काय? शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम आपण ड्रॉ करत असताना पहिला रूल आहे बेसलाइन. याच्यामध्ये जे दिलं आहे बेसलाइन, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागतो? बेस लाईन ड्रॉ करून घ्यावी लागते. बेस लाईन म्हणजेच काय? ती काय असते? एक झिरो लाईन असते. त्याच्यामध्ये शियर फोर्स पण काय असतो? झिरो, आणि बेंडिंग मोमेंट पण काय असतो? झिरो. आणि जर आपण प्रत्येक सेक्शनला शियर फोर्स कॅल्क्युलेट केला तर जो पॉझिटिव्ह असेल तर तो शियर फोर्स काय येईल? अपवर्ड डायरेक्शनला येईल. निगेटिव्ह असेल तर डाऊनवर्ड डायरेक्शनला येईल बेस लाईनच्या. तसंच बेंडिंग मोमेंट जो काय असेल तो बेस लाईनच्या वरती जाईल पॉझिटिव्ह, आणि निगेटिव्ह असेल तर तो बेस लाईनच्या काय येईल? खाली. असा फर्स्ट आपला काय रूल आहे शियर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटच्या बाबतीत. सेकंड आहे इफ देयर इज नो लोडिंग बिटवीन एनी टू सेक्शन्स the magnitude of shear force will not change between the given vertical loads and SFD will be horizontal. It means जर समजा दोन सपोर्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा लोडिंग आपण दिलेला नाही आहे तर त्या सेक्शन मध्ये शियर फोर्स जो आहे तो हॉरिझॉन्टल लाईन मध्ये काय होतो? मूव्ह होतो. म्हणजे दोन सपोर्ट मध्ये कोणत्याही प्रकारचा मध्ये लोड नाही आहे, युडीएल नाही आहे, तर ते काय होतील? हॉरिझॉन्टल लाईन मध्ये काय होतो? पुढे जातो. आता हे जे सगळे पॉइंट्स आहेत, जोपर्यंत आपण फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला क्लिअर होत नाहीत 100%. तरी फक्त तुम्ही आता कॉन्फिडेंट काय करा, जेवढे तुम्हाला क्लिअर होतील ते आता लक्षात ठेवा, आणि ज्यावेळी प्रॉब्लेम स्टार्ट होतील ते सगळे तुम्हाला काय होतील? क्लिअर होतील. नेक्स्ट आहे थर्ड, इफ देयर इज अ वर्टिकल लोड or vertical reaction at any section, the shear force at that section will suddenly increase or decrease depending upon direction of vertical load. Means काय? दोन सपोर्टच्या मध्ये एक वर्टिकल लोड आपण त्याला दिला अपवर्ड डायरेक्शनला किंवा डाऊनवर्ड डायरेक्शनला, तो पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे त्याच्यावर तो काय होतो? लोड डायरेक्टली सडनली स्ट्रेट लाईन मध्ये इन्क्रीज होतो किंवा सडनली स्ट्रेट लाईन मध्ये तो काय होत असतो? डिक्रीज होतो. तेच मेन्शन केलंय, सडनली इन्क्रीज ऑर डिक्रीज डिपेंडिंग अपॉन द डायरेक्शन ऑफ वर्टिकल लोड. नेक्स्ट, the variation of shear force is horizontal line for vertical loads and it is inclined straight line for uniformly distributed load between two sections. Means वर्टिकल लोड असेल जसं मी सांगितलं, वर्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये काय होतं? शियर फोर्स इन्क्रीज होतो. पॉइंट लोड असेल तर पॉइंट लोडला काय होतो? वर्टिकली इन्क्रीज होतो. आणि युडीएल असेल युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड काय होतो? तर त्या केस मध्ये काय होणार आहे? तो लोड जो आहे कर्व मध्ये, सॉरी स्ट्रेट लाईन इन्क्लाइन मध्ये, इन्क्लाइन स्ट्रेट लाईन म्हणजे तिरकी लाईन ग्रॅज्युअली इन्क्रीज होईल किंवा ग्रॅज्युअली ती काय होईल? डिक्रीज होत असणार आहे. म्हणजेच काय? हा फोर्थ जो पार्ट आहे शियर फोर्स व्हर्टिकली इन्क्रीज होतो कधी? तर पॉइंट लोड असेल तर, आणि ग्रॅज्युअली इन्क्लाइन लाईन तुम्हाला मिळणार कधी? जर युडीएल असेल तर. हे फक्त इतकंच कन्सेप्ट आहे. पॉइंट लोडला व्हर्टिकल स्ट्रेट लाईन मध्ये आणि युडीएल असेल तर इन्क्लाइन इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये तो असणार आहे. फिफ्थ जो पार्ट आहे variation of bending moment is a straight line between any two sections having vertical loads.
अँड पॅराबॉलिक फॉर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड मीन्स बेंडिंग मोमेंट जो असणार आहे पॉइंट लोडला काय असणार आहे स्ट्रेट लाईन. तो स्ट्रेट लाईन इन्क्लाइन असेल किंवा कसाही असेल. स्ट्रेट लाईन तुम्हाला मिळणार कुठे पॉइंट लोडला आणि पॅराबॉलिक म्हणजे कर्व मिळणार आहे कुठे तर युडीएल ला आपल्याला काय मिळतो कर्व मिळतो. म्हणजे युडीएल ला कर्व असणार आहे. म्हणजे बेंडिंग मोमेंट साठी काय लक्षात ठेवायचं पॉइंट लोड असेल तर इन्क्लाइन स्ट्रेट लाईन असेल अपवर्ड किंवा डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये आणि युडीएल असेल तर कर्व आपल्याला मिळेल. नेक्स्ट जो आहे 6 पॉइंट बेंडिंग मोमेंट ऍट टू सपोर्ट्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम इज 0. म्हणजे जर आपण सिम्पली सपोर्टेड बीम घेतला सिम्पली सपोर्टेड बीम ला बेंडिंग मोमेंट काय असणार आहे नेहमी 0 घ्यायचा बोथ एंड ला. हे फिक्सच असणार आहे. बोथ एंड ला सिम्पली सपोर्टेड बीम ला बेंडिंग मोमेंट काय असतो 0. तसेच बेंडिंग मोमेंट ऍट फ्री एंड ऑफ कॅन्टिलिव्हर म्हणजे कॅन्टिलिव्हर बीम ला फ्री एंड ला बेंडिंग मोमेंट काय असणार 0. बेंडिंग मोमेंट ऍट फ्री अँड एंड ऑफ ओव्हरहँग बीम इज 0. सिमिलरली ओव्हरहँग बीमच्या एंडला पण काय असतो बेंडिंग मोमेंट 0. फ्री एंडला आणि ओव्हरहँग एंडला पण बेंडिंग मोमेंट 0 असतो. हे झाले आपले सिंपल काय रूल्स टू ड्रॉ एसएफडी अँड बीएमडी. आता हे ज्यावेळी आपल्याला ऍक्च्युअल प्रॉब्लेम स्टार्ट होतील त्यावेळेस तुमच्या टोटली हे क्लिअर होऊन जातील. नेक्स्ट व्हेरिएशन ऑफ शियर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट. आता जे मी तुम्हाला हे टोटल रूल सगळे सांगितलेले आहेत ह्याचा एक फक्त शॉर्टकट मी काय केलेला आहे शॉर्ट मध्ये एक टेबल बनवलेला आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. आता याच्यामध्ये बघा टाइप ऑफ लोड शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम इथे याच्यामध्ये दिसतो. आता इथं काय दिलेलं आहे दोन सपोर्टच्या मध्ये जर पॉइंट लोड असेल हा काय पॉइंट लोड इथे दिलेला आहे बिटवीन पॉइंट लोड्स. तर हे काय होतं शियर फोर्स डायग्राम हॉरिझॉन्टल जातो हॉरिझॉन्टल लाईन त्याच्यामध्ये येईल आणि दोन पॉइंटच्या मध्ये युडीएल असेल तर ती कशी येणार इन्क्लाइन लाईन. हे फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तेच बेंडिंग मोमेंट मध्ये काय येईल तर दोन सपोर्टच्या मध्ये पॉइंट लोड असेल तर तिथे काय इन्क्लाइन लाईन येईल आणि युडीएल असेल तर पॅराबोलिक कर्व आपल्याला काढावा लागतो. 2 डिग्री कर्व ते तुम्ही तुमच्या लक्षात येणार नाहीये मॅथ्स मध्ये तुम्हाला झालेला असतो सिंगल डिग्री 2 डिग्री कर्व. पॅराबोलिक कर्व म्हणजे काय असतो 2 डिग्री कर्व असतो तो आपल्याला ड्रॉ करावा लागतो. आता हे जे सगळं आहे आता आपण प्रॉब्लेम मध्ये स्टडी करूया. थेरॉटिकल आपण प्रॉब्लेम फर्स्ट बघायचे आहेत मग आपल्याला ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये सॉल्व्ह करता येतील. आता फर्स्ट बघा कॅन्टिलिव्हर बीम आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करतोय स्टार्ट करतोय. कॅन्टिलिव्हर विथ पॉइंट लोड ऍट इट्स फ्री एंडला काय हा डब्ल्यू जो काय हा पॉइंट लोड त्याच्यामध्ये आहे. आता हा काय सिंपल डेरिव्हेशनचा पार्ट आहे. हा टॉपिक आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर टोटल तुमच्या सिलेबसला 28 मार्क्ससाठी हा टॉपिक आहे. फार महत्वाचा टॉपिक आहे आणि याच्यावरचे प्रॉब्लेम्स तुम्हाला कंपल्सरी आलेच पाहिजेत कारण कमीत कमी 20 मार्काचे प्रॉब्लेम्स पेपरला असतात. आता तुम्हाला फर्स्ट टाइप आहे कॅन्टिलिव्हर आणि आपल्याला 3 टाइप्सचे बीम बघायचे आहेत. एक आहे कॅन्टिलिव्हर बीम सिम्पली सपोर्टेड बीम आणि ओव्हरहँग बीम. ह्या 3 टाइप्सचे आपल्याला प्रॉब्लेम प्रत्येकाचे 1 बाय 1 बघायचा. आता मी काय करतोय फर्स्ट ऑफ ऑल कॅन्टिलिव्हर बीम काय करतोय स्टार्ट करतोय. तर कॅन्टिलिव्हर बीम वरती जर पॉइंट लोड असेल फ्री एंडला तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते आपण त्याच्यामध्ये बघतोय. कन्सिडर अ कॅन्टिलिव्हर बीम ऑफ स्पॅन L with a point load at its free end and also consider a section XX as shown in figure. आता हा जो आहे एका एंडला लेफ्ट हँड साइडला फिक्स आहे कॅन्टिलिव्हर बीम आपण घेतलेला आहे त्याची लेंथ किती आहे टोटल L आणि त्याच्यावरती लोड किती ऍक्ट होतोय W at its free end. AB ही कॅन्टिलिव्हर बीम आहे. आता याचे शियर फोर्स कॅल्क्युलेशन्स आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतोय. आता फर्स्ट ऑफ ऑल जो काय त्याच्यामध्ये शियर फोर्स कॅल्क्युलेशन्स येतील. प्रत्येक पॉइंटला आपल्याला काय करावं लागतो शियर फोर्स कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्यासाठी साइन कन्व्हेन्शन आहे. सेक्शनला पॉझिटिव्ह मोमेंट असेल डायरेक्शन तर पॉझिटिव्ह येईल. सेक्शनला अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह आपण घेतोय. हे शॉर्ट मध्ये तुम्हाला दाखवलं आहे. आता समजा मी काय करतोय शियर फोर्स ऍट पॉइंट बी बघा तर आपण बी ला घेतला इथं शियर फोर्स ऍट पॉइंट बी या ठिकाणी तर किती लोड ऍक्ट होतोय तर W लोड ऍक्ट होतोय. किती आहे W आणि तो बी ला कसा आहे बघा
तर इथे मी सेक्शन घेतला, असा क्लॉकवाईज फिरतोय तो, असा फिरणार आहे लोड. त्यामुळे तो काय असणार पॉझिटिव्ह, म्हणजे इथे मेन्शन केला एफ बी मीन्स काय, शिअर फोर्स ऍट पॉइंट बी इज इक्वल टू प्लस डब्ल्यू, म्हणजेच काय पॉझिटिव्ह काय घेतला, कारण तो क्लॉकवाईज डायरेक्शनला मूव्ह होतोय. समजा मी एका ठराविक डायरेक्शनला किती एक्स डिस्टन्स वरती, इथून बी पॉइंट पासून एक्स डिस्टन्स वरती काय करतोय, शिअर फोर्स मला परत कॅल्क्युलेट करायचा आहे. तर इकडे किती लोड्स आहेत, एकच लोड आहे परत डब्ल्यू. दोन लोड असतील तर त्या दोघांचा काय करावं लागेल, मला ऍडिशन घ्यावा लागेल. आता फक्त किती आहे लोड, एकच लोड आहे, म्हणून परत काय येईल, हा कसा फिरेल, एक्स ऍक्सिस सोबत या असा पॉझिटिव्ह क्लॉकवाईज मध्ये फिरणार, म्हणून तो शिअर फोर्स ऍट एक्स इज ऑल्सो प्लस डब्ल्यू, कारण पॉझिटिव्ह फिरणार आहे, इथे दाखवलं आहे त्यांनी पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये फिरेल क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. सिमिलरली ए ला जर मी कॅल्क्युलेट करायचं म्हणला, ए ला पण माझा फोर्स किती आहे टोटल डब्ल्यूच आहे, म्हणजे हा पण किती फिरेल, पॉइंट ए ला पण किती असणार आहे डब्ल्यू, म्हणजे बी पासून ए पर्यंत किती लोड आहे, डब्ल्यूच लोड आहे तिन्ही ठिकाणी आपण बघितलं तर. तसंच आपल्याला काय करावं लागतील, बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करावं लागेल. बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन त्याचं साइन कन्व्हेन्शन कसं आहे, सॅगिंग आणि हॉगिंग आपण म्हणतोय. सॅगिंग म्हणजे कसा, आता याच्यामध्ये सॉरी साइन कन्व्हेन्शन दोन्ही अपवर्ड पाहिजे, इथं हा फोर्स जो आहे तर साइन कन्व्हेन्शन मध्ये थोडा एरर आहे, हे जे एरो इथं वरती पाहिजे सुटलेला, असा वर एरो पाहिजे, आणि हा एरो कसा पाहिजे इथं खाली पाहिजे, हे हॉगिंग मोमेंट आपण त्याला म्हणतोय. सॅगिंग मोमेंट दोन्ही अपवर्ड असतील तर पॉझिटिव्ह घेतो, डाऊनवर्ड असतील काय करतोय निगेटिव्ह घेत असतोय. आता याच्यामध्ये परत बघा, बी ला आपल्याला बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचा आहे. पॉइंट बी ला बेंडिंग मोमेंट किती येणार, डब्ल्यू इंटू डिस्टन्स किती येणार, बी ला 0, कारण बी ला आपण बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेट करायचा म्हटला तर लोड डब्ल्यू आहे पण डिस्टन्स किती येणार 0, म्हणजे डब्ल्यू इंटू 0 आपला 0 बेंडिंग मोमेंट मिळेल. बेंडिंग मोमेंट बी ला किती असणार 0. आता एक्स डिस्टन्सला जर आपण आला एक्स ला, तर किती आहे बघा, डब्ल्यू लोड आहे, डिस्टन्स किती आहे एक्स, म्हणजे डब्ल्यू इंटू एक्स हा काय झाला त्याचा बेंडिंग मोमेंट. बेंडिंग मोमेंट काय असतो, फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स किती आहे डब्ल्यू आणि डिस्टन्स किती आहे एक्स, फोर्स इंटू डिस्टन्स. आता हा मोमेंट कसा आहे, सॅगिंग आहे की हॉगिंग आहे, म्हणजे अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे बघावं लागेल ऍक्सिस सोबत. मग ऍक्सिस सोबत कसं आहे बघा, इथे ऍक्सिस आहे एक्स एक्स, ऍक्सिस सोबत कसं आहे डाऊनवर्ड आहे, म्हणजे निगेटिव्ह येणार, म्हणजेच काय येणार मायनस डब्ल्यू इंटू एक्स मी घेतलेला आहे, कारण का डाऊनवर्ड आहे, हॉगिंग मोमेंट आपल्याला मिळते म्हणून आपण काय केला निगेटिव्ह. आणि ए ला पण आपण जर घेतला, ए ला डिस्टन्स आपला काय होतो एक्सच्या ऐवजी एल येणार, हा टोटल लेंथ किती आहे एल आहे, म्हणजे डब्ल्यू इंटू एल, म्हणजे डब्ल्यू एल हा पण टोटल काय येणार निगेटिव्ह, कारण पॉईंट ए शी आपण बघितला, पॉईंट ए सोबत किती येतो डब्ल्यू इंटू एल, किती येणार निगेटिव्ह मायनस डब्ल्यू एल, इथे येणार बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट ए, एम ए इज इक्वल टू मायनस डब्ल्यू एल. हे आपल्याला बेंडिंग मोमेंट काय मिळाले, म्हणजे बेंडिंग मोमेंट आपला ग्रॅज्युअली काय होतो, जसा डिस्टन्स वाढेल तसा इन्क्रीज होतो, कारण इट इज मल्टिप्लिकेशन ऑफ फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्स तर आपला फिक्स राहील, डिस्टन्स जसा आपला वाढत जाईल तसा आपला काय होतो बेंडिंग मोमेंट वाढत जातो. ह्याची डायग्राम आपण जर बघितली, आता हा नॉर्मली काय आपला कॅन्टिलिव्हर बीम लेंथ एल आहे, डब्ल्यू लोड आपण ऍक्ट केलेला आहे. तर शिअर फोर्सची व्हॅल्यू बघितला, बी ला किती आहे प्लस डब्ल्यू, एक्स ला पण किती आहे डब्ल्यू आणि ए ला पण किती आहे डब्ल्यू. आता याच्यामध्ये बिटवीन टू सपोर्ट इथे एक आहे आणि इथे एक आहे, बिटवीन टू सपोर्ट काय असतो शिअर फोर्स हॉरिझॉन्टल लाईन असते, आपण थेरॉटिकल बघितलं, आता तुमच्या लक्षात येईल. आता शिअर फोर्स जो आहे इथं प्लस डब्ल्यू झाला आहे, इथून डायरेक्टली इथं काहीच लोड नाही, म्हणजे तो काय असणार हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन गेलेला आहे इथून इथपर्यंत हा असा, आणि ए ला पण किती आहे डब्ल्यू, म्हणजे असा आपला क्लोज लूप तो तयार झाला. बी पासून किती आहे डब्ल्यू, तिथून थ्रू आउट द सेक्शन किती आहे डब्ल्यूच आहे, कारण एक्स ला पण आपण कॅल्क्युलेट केला किती आहे डब्ल्यूच आहे, टोटल सेक्शन पर्यंत तुम्ही कॅल्क्युलेट केला डब्ल्यूच मिळणार, आणि पॉईंट ए ला पण किती येईल तो डब्ल्यू. म्हणजे हा जो काय पॉझिटिव्ह आपल्याला सेगमेंट मिळाला आहे रेक्टँगल, तो काय आहे पूर्ण पॉझिटिव्ह शिअर फोर्स डायग्राम, आणि हे आपण एबी ही काय केली आहे बेस लाईन, म्हणजे इथं काय असणार शिअर फोर्स 0 या एबी ला, लक्षात येतं. म्हणजे पॉइंट बी ला डब्ल्यू आहे, ए ला पण डब्ल्यू आहे, आणि बिटवीन टू काय असतो हॉरिझॉन्टल.
आणि तसाच बेंडिंग मोमेंट बघा, बेंडिंग मोमेंट पॉइंट बी ला आपण कॅल्क्युलेट केला होता, किती आहे बेंडिंग मोमेंट ऍट बी 0. आणि बेंडिंग मोमेंटचा आपण रूल बघितलेला आहे, पॉइंट लोडला काय असतो इन्क्लाइंड लाईन, बी ला 0 आहे आणि ए ला किती आहे डब्ल्यू इंटू एल, पण कसा आहे निगेटिव्ह आहे मायनस डब्ल्यू एल. जिथं आपण काय करणार डब्ल्यू म्हणजे ही काय लक्षात ठेवा, डब्ल्यू म्हणजे काहीतरी एक व्हॅल्यू आहे 10 20 आणि डब्ल्यू एल म्हणजे पण काय इथं काहीतरी इथं व्हॅल्यू आहे हे लक्षात ठेवायचं. आणि इथं आपण निगेटिव्ह लिहायचा नाही, कारण का आपण ऑलरेडी हे बॉटमला ड्रॉ केलं आहे, ही बेस लाईन आहे एबी, एबीच्या बॉटमला घेतलेला आहे, त्यामुळे निगेटिव्ह पॉझिटिव्ह साईन याच्यामध्ये येत नाहीत. बेस लाईनच्या खाली असेल तर लक्षात ठेवायचं निगेटिव्ह, बेस लाईनच्या वरती असेल तर पॉझिटिव्ह. म्हणजे बी ला 0 आणि ए ला किती आहे डब्ल्यू इंटू एल. आणि हे काय बेंडिंग मोमेंट डायग्राम आहे. बेंडिंग मोमेंट डायग्राम पॉइंट लोडला कसा होतो इन्क्लाइंड लाईन मध्ये इन्क्रीज होतो, तुम्हाला सांगितलं हे इन्क्लाइंड लाईन मध्ये इन्क्रीज होणार. आता तुमच्या लक्षात आलं असेल पॉइंट लोडला काय असतो शिअर फोर्स डायग्राम हॉरिझॉन्टल लाईन मध्ये आणि व्हर्टिकल लाईन मध्ये इन्क्रीज होतो. ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी व्हर्टिकली आणि बिटवीन टू सपोर्ट काही नाही तिथे काय होतं हॉरिझॉन्टल. आणि बेंडिंग मोमेंट काय होतो इन्क्लाइंड लाईन मध्ये पॉइंट लोडला काय होतो इन्क्रीज होत किंवा डिक्रीज होत असतो. हे तुमच्या आता लक्षात आलं असेल पॉइंट लोडच्या बाबतीत. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघायचा आहे युडीएलच्या बाबतीत. कॅन्टिलिव्हर बीमच घेतोय, कॅन्टिलिव्हर बीम विथ युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड मीन्स युडीएल. आता परत तोच प्रॉब्लेम आहे, फक्त आपण काय केलेला आहे ह्याच्या जागी युडीएल घेतलाय, पॉइंट लोडच्या ऐवजी युडीएल घेतलेला आहे. बघा consider a cantilever beam AB of length L loaded by UDL as W per unit length and also consider a section XX as shown in figure. हे डेरिएशन फार महत्वाचे आहे, तुम्हाला पेपरला 4 मार्कासाठी कंपल्सरी असतो हे लक्षात ठेवा. तुम्हाला टोटल 4 डेरिएशन्स आहेत, सिम्पली सपोर्टेडचे 2 आहेत आणि कॅन्टिलिव्हरचे 2 आहेत, हे लक्षात ठेवा. आता सेम कॅन्टिलिव्हर बीम एबी घेतलेला आहे आणि त्याच्यावरती काय हा युडीएलचा लोड आहे टोटल लेंथ वरती. आता परत आपल्याला नॉर्मल काय करायला लागतील याची शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स आणि बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन याच्यामध्ये करावे लागतात. आता याच्यामध्ये जर आपण बघितला पॉइंट बी ला शिअर फोर्स, इथं आपला पॉइंट लोड काय आहे का पॉइंट लोड नाही युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड आहे. पॉइंट बी ला आपला शिअर फोर्स किती येणार 0, कारण का युडीएल ला कसा असतो फोर्स इंटू डिस्टन्स, फोर्स किती आहे डब्ल्यू आणि बी ला याचा डिस्टन्स किती येणार 0, डब्ल्यू इंटू 0 किती येणार शिअर फोर्स ऍट पॉइंट बी इज इक्वल टू 0, कारण युडीएल चा आपल्याला काय करावा लागतो पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागतो. सेम एक्स एक्स सेक्शनला युडीएल किती येणार तर हा डब्ल्यू इंटू डिस्टन्स किती आहे एक्स, शिअर फोर्स ऍट पॉइंट एक्स इज इक्वल टू रेट ऑफ लोडिंग किती आहे डब्ल्यू आहे पर युनिट लेंथ इंटू लेंथ किती आहे एक्स. आणि कसा आहे बघा इथं आहे म्हटल्यानंतर हा काय असा असणार डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये येईल, म्हणजेच पॉझिटिव्ह डब्ल्यू एक्स तो कसा मूव्ह होणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह होणार, इथं दाखवलं आहे क्लॉकवाईज. फोर्स इथं येईल तुमचा, इथं तुमचा फोर्स येईल हा फोर्स तुमचा कसा मूव्ह होणार या सेक्शन सोबत असा क्लॉकवाईज, म्हणून डब्ल्यू इंटू एक्स बाय साइन कन्व्हेन्शन इथे मेन्शन केलेलं आहे. सिमिलरली पॉइंट ए ला कॅल्क्युलेट करावा लागेल. पॉइंट ए ला काय येईल बघा डब्ल्यू इंटू टोटल लेंथ किती आहे एल मीटर, शिअर फोर्स ऍट पॉइंट ए इज इक्वल टू डब्ल्यू काय लोडिंग आहे रेट ऑफ लोडिंग आणि एल म्हणजे टोटल लेंथ, तो पण कसा येईल पॉझिटिव्ह डब्ल्यू इंटू एल आपण घेतला. हे झाले शिअर फोर्स कॅल्क्युलेशन्स. बी ला काय असणार 0, एक्स ला काय असणार प्लस डब्ल्यू एक्स आणि ए ला काय असणार प्लस डब्ल्यू एल. म्हणजे ग्रॅज्युअली काय होतं लोड शिअर फोर्सचा लोड काय होत गेलाय वाढत गेलाय. नेक्स्ट बघा बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन्स. परत साइन कन्व्हेन्शन्स काय अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह हे लक्षात ठेवा. सॅगिंग आणि हॉगिंग आपण त्याला म्हणतोय. आता बेंडिंग मोमेंट परत काय हा फ्री एंड आहे कॅन्टिलिव्हरचा फ्री एंड. आपण साइन कन्व्हेन्शन मध्ये सांगितलंय फ्री एंडला बेंडिंग मोमेंट काय असतो 0 आणि सिम्पली सपोर्टेड एंडला पण 0. म्हणून आपण काय करतोय बेंडिंग मोमेंट ऍट पॉइंट बी हे डायरेक्टली काय घ्यायचा 0.
बेंडिंग मोमेंट ऍट फ्री एंड d0 हे आपण मेन्शन केलं. ऍक्च्युली फर्स्ट हा सॉल्व्ह करावा लागेल, मग x चा घ्यावा लागेल. आता x चा कसा करावा लागेल, इथला बेंडिंग मोमेंट. आता ऍक्च्युली हा UDL आहे. UDL चा लोड आपला किती येईल, W इंटू एक्स, आणि किती डिस्टन्स वरती ऍक्ट होत असतोय, x/2. ते आपल्याला करावं लागेल, कारण इथं सेक्शन आपण घेतला, या टोटल डिस्टन्सच्या हाफ डिस्टन्स वरती काय होतो, UDL पॉइंट लोड मध्ये कन्वर्ट होतो. तुम्हाला EGM मध्ये झालेला आहे चांगल्या प्रकारे. तेच केला, टोटल लोड किती येतो, मायनस W इंटू एक्स. मायनस काय घेतला परत, तो काय हॉगिंग मोमेंट आहे. हॉगिंग मोमेंट आहे म्हणून आपण काय घेतला, मायनस. डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे बेंडिंग मोमेंट म्हणून मायनस येईल. मायनस W इंटू एक्स, हा काय आला आपला फोर्स. W इंटू एक्स काय आला, फोर्स. आणि किती डिस्टन्स वरती येणार, तर ह्या टोटल एक्सच्या हाफ डिस्टन्स म्हणजे काय येईल, x/2. x/2 वरती काय होतो, तो ऍक्ट होतो, म्हणजे मायनस W एक्स इंटू x/2 मीन्स x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, मायनस WX²/2 असा काय येईल ऍट सेक्शन एक्स ला. आणि तसंच पॉइंट ए ला जर आपण घेतला तर टोटल लेंथ किती आहे, L, आणि तिचा हाफ किती होतो, L/2 म्हणजे WL²/2 तुम्हाला मिळणार. जसा WX²/2 मिळतो तसंच काय मिळणार, मायनस WL²/2 कुठे असणार, पॉइंट ए ला आपल्याला मिळणार. मग हे आपल्याला प्लॉट करावा लागेल. नॉर्मली हा जो काय कॅन्टिलिव्हर बीम UDL त्याच्यावरती लोड आपण अप्लाय केलेला आहे. आता शियर फोर्स डायग्राम, शियर फोर्स डायग्राम मध्ये जर UDL असेल तर मी काय सांगितलं आहे, इन्क्लाइंड लाईन. आता बी ला शियर फोर्स किती आहे, 0 आहे. शियर फोर्स 0, आणि ए ला किती आहे, W इंटू एल, आणि पॉझिटिव्ह आहे सगळा. आणि कसं येईल, इन्क्लाइंड लाईन तो वाढतो म्हणून तुम्हाला सांगितलंय कशामध्ये, UDL असेल तर. म्हणून इन्क्लाइंड लाईनला ग्रॅज्युअली मी काय केलेलं आहे, इन्क्रीज केलेला आहे. आणि ऍट सेक्शनला किती असणार, W इंटू एक्स. आपण कॅल्क्युलेट जे केलंय तिथं वरती, हे सगळे फक्त आपल्याला इथं व्हॅल्यू मिळतील प्रॉब्लेम मध्ये. इथं आपण फक्त थेरॉटिकल आता बघतोय, W इंटू एल आणि W इंटू एक्स. तसाच बेंडिंग मोमेंट आपल्याला काढायचा आहे. बेंडिंग मोमेंट तुम्हाला सांगितलं आहे, पॅराबोलिक कर्व असतो UDL साठी सांगितलं आहे, पॅराबोलिक कर्व. बी ला किती आहे बेंडिंग मोमेंट, 0 आहे. एक्स ला किती आहे, मायनस WX²/2, आणि ए ला किती आहे, मायनस WL²/2. ते इथं दिलेलं आहे. एक्स ला किती येणार, हा WX²/2, आणि ए ला किती येणार, WL²/2. असा तुमचा पॅराबोलिक हा कर्व ड्रॉ करायचा आहे, ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग कर्व. नॉर्मली फ्री हँड आपण काढायचं, याच्यामध्ये कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नाहीये. हे जे शियर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम ड्रॉ करायचे आहेत, बाय युझिंग स्केल तुम्हाला काढायचं आहे. नॉर्मली फक्त ग्रॅज्युअली वाढत असेल तर तो वाढत दाखवायचा आहे, स्ट्रेट लाईन येईल. आणि हे कर्व तुम्ही नॉर्मली फ्री हँड काढायचा आहे, कर्व जो आहे फ्री हँड काढायचा आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारचे आपण काय बघितलेत आज, 2 प्रॉब्लेम्स थेरॉटिकली बघितले. नेक्स्ट लेक्चरला काय करतोय, अशाच प्रकारचे प्रॉब्लेम्स फक्त त्याच्यामध्ये काय असतील, व्हॅल्यूज असतील. नेक्स्ट लेक्चरला मी काय करणार आहे, ह्याच टाइप वरती प्रॉब्लेम्स मी स्टार्ट करेन. त्यासाठी हे जे 2 प्रॉब्लेम्स आता आपण थेरॉटिकल बघितले हे व्यवस्थित सॉल्व्ह करा, तर तुम्हाला काही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही प्रॉब्लेम मध्ये. थँक्यू.